कुंभमेळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक योगदान। नाशिक त्र्यंबक या ठिकाणी आगामी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सुखसुविधा आणि उपाययोजना यांच्या नियोजनासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सर्व आखाड्यांच्या संत महंतांची अति महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच सर्व आखाड्याचे संत महंत तसेच पत्रकार बंधू अधिकारी वर्ग उपस्थित होते। 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची अति महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली। यावेळी प्रत्येक आखाड्याच्या संत माणसांनी आपली मतं व्यक्त केली। यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे विठ्ठलनाथ द्वारकाचार्य डॉक्टर 1008 महामंडलेश्वर श्री रामकृष्ण दासूजी लहवीतकर यांनी सर्वांचं लक्ष वेधत सिंहस्थ कुंभमेळाव्यात वारकरी संप्रदायाचे अति महत्त्वाचं स्थान याबद्दल महत्त्व विशद केलं। आगामी येणारा सिंहस्थ कुंभमेळा कसा सुलभ पार पडेल याकरिता गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाला सूचना केल्या। आम्हाला बाकीच्या गोष्टीची गरज नाही। महाराष्ट्रातले आमचे भाविक भक्त अन्नदान करतात, सर्व करतात, फक्त मोठी जागा आणि काही जर आम्हाला जागा उपलब्ध मोठी करून दिली तर या गोष्टी आम्हाला शक्य आहे। पहिले साधू समाजाला सुविधा देणं काम आहे। मूर्तीचरणदाजी महाराजांनी किंवा श्री महंतांनी आपल्याला सर्व महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्याच आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला काही त्या गोष्टीबद्दल प्रतिवाद करायचा नाही। त्या मूलभूत सुविधा आहे। प्रशासन आणि साधू समाज हा समन्वयाने किंवा अन्वर्थाने चालला तरच कुंभ 100% यशस्वी होऊ शकतो। पहिले साधू समाजाला सुविधा देणं काम आहे। मूर्तीचरणदाजी महाराजांनी किंवा श्री महंतांनी आपल्याला सर्व महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्याच आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला काही त्या गोष्टीबद्दल प्रतिवाद करायचा नाही। त्या मूलभूत सुविधा आहे। प्रशासन आणि साधू समाज हा समन्वयाने किंवा अन्वर्थाने चालला तरच कुंभ 100% यशस्वी होऊ शकतो। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।